नमस्ते. आज आपण इतिहास या संकल्पनेविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत. अगदी एकाच दृष्टिक्षेपामध्ये आपण इतिहासाची काही उद्दिष्टे विभाग 1, विभाग 2 आणि विभाग 3 या 3 वर्षामध्ये असणारा थोडक्यात अभ्यासक्रम याबद्दल थोडी चर्चा करणार आहोत. आता इतिहास संस्कृतमध्ये याला इतिहास असे म्हणतात. म्हणजेच असे घडले. भूतकाळात घडून गेलेल्या घटनांचा अभ्यास म्हणजे इतिहास. इंग्रजीमध्ये हिस्ट्री असे त्याला म्हणतात. या शब्दाची फोड करायची झाली तर आपल्याला अशी करता येईल ती म्हणजे ही जो स्टोरी, म्हणजेच मराठीमध्ये त्याला आपण त्याची कहाणी असे म्हणतो. इतिहासामध्ये आपण अभ्यासतो ते म्हणजे भूतकाळात घडून गेलेल्या मोठमोठ्या व्यक्ती, त्यांनी केलेले पराक्रम आणि त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास पाहतो आणि म्हणून आपण याला त्याची कहाणी असेही म्हणतात. इतिहासाची अजून एक व्याख्या आपल्याला सांगता येईल ते म्हणजे भूतकाळ आणि वर्तमान काळ या दोघांच्या मध्ये असणारा सुसंवाद म्हणजे इतिहास. भूतकाळात काही घटना घडून गेलेल्या असतात, त्या घटनांची पुन्हा पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आपल्याला इतिहासाची माहिती असणे गरजेचे असते. आणि म्हणून जो समाज स्वतःचा इतिहास विसरतो तो समाज इतिहास घडवू शकत नाही असं म्हटलं जातं. आणि म्हणून आपल्याला इथं एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे इतिहासाचा अभ्यास करत असताना ज्या भूतकाळात घडून गेलेल्या घटना आहेत ज्याचा समाजावरती, राष्ट्रावरती आणि एकंदरीत संपूर्ण जगावरती जो परिणाम झालेला आहे त्याचा अभ्यास आपण इतिहासामध्ये पाहतो. भूतकाळाशी संबंधित असणाऱ्या या सर्व गोष्टींचा अभ्यास करताना आपल्याला भविष्यकाळाकडे जायचं आहे आणि मग भूतकाळ आणि वर्तमान काळ यांची जर सांगड घातली तर आपला भविष्यकाळ सुकर होईल आणि या दृष्टिकोनातून आपल्याला इतिहासाचा अभ्यास करायचा आहे. आता इतिहासाचा अभ्यास का करायचा याची काही आपल्याला उद्दिष्ट सांगता येईल. त्यामध्ये पहिलं उद्दिष्ट आपल्याला सांगता येते म्हणजे मानवी संस्कृतीचा उदय व विकास समजून घेणे. जर आपल्याला मानवाच्या संस्कृतीचा उदय कसा झाला, तिचा विकास कसा झाला हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला इतिहासाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. मानवाची संस्कृती जी आहे ती एकाच दिवशी विकसित झालेली नाही किंवा अपघाताने तयार झालेली नाही. आणि मग ही जी संस्कृती आहे तिचा उदय कसा झाला, तिचा विकास कसा झाला आणि आज ती कुठल्या टप्प्यावरती आहे याची जर माहिती करून घ्यायची असेल तर आपल्याला इतिहासाचा अभ्यास करणे गरजेचे आहे. यानंतर आपल्याला दुसरं उद्दिष्ट सांगता येईल ते म्हणजे मानवी प्रगतीचे टप्पे समजून घेणे. इतिहासातून आपल्याला असं समजतं ते म्हणजे मानवाचा जो विकास झालेला आहे तो मानवाचा विकास वेगवेगळ्या टप्प्यावर झालेला आहे. अश्मयुगीन माणूस वेगळा होता, प्राचीन काळातील माणूस वेगळा होता, मध्ययुगातील माणूस वेगळा होता आणि आज आधुनिक काळातील माणूस वेगळा आहे. हे जे माणसाच्या विकासाचे टप्पे आहेत हे टप्पे जर आपल्याला समजून घ्यायचे असतील तर आपल्या इतिहासाचा अभ्यास करणे गरजेचे आहे. तिसरं उद्दिष्ट सांगता येईल ते म्हणजे ऐतिहासिक संकल्पना आणि सिद्धांत समजून घेणे. इतिहासाचा अभ्यास करत असताना आपल्याला ऐतिहासिक काही संकल्पना आहेत, सिद्धांत आहेत ते समजून घ्यायचे आहेत आणि यासाठी आपल्याला इतिहासाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. यानंतरचं उद्दिष्ट सांगता येईल ते म्हणजे आपल्याला इतिहासाच्या अभ्यासातून तार्किक क्षमता विकसित करणे. विद्यार्थ्यांच्या तार्किक क्षमता विकसित करायच्या असतील तर आपल्या इतिहासाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांच्या मध्ये विचार कौशल्य वाढायचे असतील म्हणजेच भूतकाळात घडून गेलेल्या घटना आज आपल्याला उपयोगी आहेत का, त्या जशा तशा आपण स्वीकारल्या पाहिजेत का, जर त्या जशा तशा स्वीकारल्या तर त्याचे परिणाम काय होतील, आणि मग हे सगळे विचार आहेत, ही विचारशक्ती किंवा तर्कशक्ती जर विकसित करायची असेल तर आपल्याला इतिहासाचा अभ्यास करणे गरजेचे आहे. या पुढचं उद्दिष्ट आपल्याला सांगता येईल ते म्हणजे ऐतिहासिक सांस्कृतिक वारशाचे संवर्धन करणे. आपल्या प्रत्येक राज्याला, देशाला आणि एकंदरीत जगाला एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला असतो आणि आपण त्याच वारशाच्या जोरावरती स्वतःची प्रगती करत असतो. या दृष्टिकोनातून आपल्याला एक लक्षात येतं ते म्हणजे हा जो ऐतिहासिक वारसा आहे, उदाहरणार्थ आपला ताजमहल असेल, मुंबई गेट असेल, दिल्ली गेट असेल किंवा अनेक वेगवेगळे गड असतील, किल्ले असतील आणि या सगळ्या गोष्टींची माहिती
करून घेणे, याशिवाय त्यांचं संवर्धन करणे. कारण आपला जर पाठीमागचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचा असेल तर आपल्याला हा जो वारसा आहे तो वारसा संवर्धन करून आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत त्याची माहिती पोहोचवायची आहे. यानंतर पुढचं उद्दिष्ट आपल्याला सांगता येईल ते म्हणजे जागतिक इतिहासाची ओळख करून देणे. आता इतिहासाचा अभ्यास आपण का करतो की स्वतःच्या इतिहासाबरोबरच जगाचा सुद्धा इतिहास आपण अभ्यासत असतो. आणि मग आज जे जग विकसित झालेलं आहे त्याची विकास प्रक्रिया काय आहे ही समजून घ्यायची असेल तर आपल्याला इतिहासाचा अभ्यास करणे गरजेचं आहे. यानंतर आपला अजून एक उद्दिष्ट सांगता येईल ते म्हणजे आपल्या भारताचा सुजाण नागरिक तयार करणे. मुळातच इतिहासाचा मूळ उद्देश आहे तो म्हणजे सुजाण नागरिकत्व घडवणे. इतिहास आणि नागरिकशास्त्र या दोन विषयातून आपण नागरिकाची कर्तव्ये, त्याच्या जबाबदाऱ्या आणि त्याचे अधिकार या सर्व गोष्टींची जाणीव आपण विद्यार्थ्यांना करून देत असतो. आणि म्हणून कुठल्याही देशाचा विकास हा त्याच्या नागरिकत्वावरती आधारित असतो. जर आपल्या देशाचा विकास योग्य गतीने आणि योग्य पद्धतीने करायचे असेल तर आपल्याला त्या देशाचा किंवा आपल्या देशाचा जो नागरिक आहे तो सुजाण घडवणे गरजेचं आहे. आणि यासाठी इतिहासाचा अभ्यास करणे अपेक्षित आहे का आवश्यक आहे. आता आपल्याला विभाग 1, विभाग 2 आणि विभाग 3 या 3 वर्षामध्ये एकूण 8 पेपर अभ्यासायचे आहेत. त्यामध्ये विभाग 1ला जो पेपर आहे त्याचं नाव आहे मराठा सत्तेचा उदय. यामध्ये त्याचा जो कालखंड आहे तो म्हणजे 1600 ते 1707. शिवाजी महाराजांचा संपूर्ण कालखंड, याशिवाय शिवाजी महाराजांच्या नंतर छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या संदर्भातली माहिती आपण या पेपरमध्ये पाहणार आहोत. यानंतर दुसरा पेपर आहे SYBAला, तो म्हणजे आधुनिक महाराष्ट्र. यामध्ये आपण 1900 ते 1960 या दरम्यानचा जो महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राची जडणघडण आहे, या महाराष्ट्राची जडणघडण अभ्यासणार आहोत. त्यानंतरचा पेपर आहे तो म्हणजे भारताचा इतिहास 1757 ते 1857 या दरम्यान जो भारत विकसित झालेला आहे तो भारत आपण या पेपरच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत. यानंतर विभाग 3ला एकूण 5 पेपर आपल्याला अभ्यासायचे आहेत. त्यामध्ये पहिला पेपर येतो तो म्हणजे प्राचीन भारताचा इतिहास. प्राचीन भारत कसा होता, प्राचीन भारताची संस्कृती कशी विकसित झाली आणि भारत देश म्हणून हा देश कसा विकसित झाला, प्राचीन काळात याची स्थिती काय होती, राजकीय स्थिती काय होती, आर्थिक स्थिती काय होती आणि धार्मिक स्थिती काय होती, या संदर्भातली माहिती आपण या पेपरमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर पुढचा पेपर आहे तो म्हणजे मध्ययुगीन भारत. यामध्ये आपण सुलतानशाहीपासून मुघलांचा संपूर्ण कालखंड अभ्यासणार आहोत. आणि या संपूर्ण कालखंडामध्ये आपण मध्ययुगामध्ये, विशेषतः मध्ययुगाचा कालखंड हा एका अर्थानं अनेक वेगवेगळ्या चढाओढींचा, घटनाक्रमांचा आणि वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांचा असा कालखंड आहे. आणि या कालखंडामध्ये आपण त्या काळातली जी काही राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक परिस्थिती होती याची माहिती पाहणार आहोत. यानंतर पुढचा पेपर येतो तो म्हणजे क्रांतियुग. आज जगाचा जो विकास झालेला आहे तो विकास होत असताना आपल्या असं लक्षात येतं की अनेक वेगवेगळ्या क्रांत्या झाल्या. त्यामध्ये राजकीय क्रांती असतील, धार्मिक क्रांती असेल, स्वातंत्र्यासंदर्भातली क्रांती असेल, औद्योगिक क्रांती असेल. आणि ह्या ज्या सर्व क्रांत्या आहेत या क्रांत्यांची माहिती आपण या क्रांतियुगमध्ये पाहणार आहोत. यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे मराठ्यांचा राजकीय इतिहास. BA फर्स्टला असताना आपण अभ्यासणार आहोत ते म्हणजे मराठी सत्तेची स्थापना कशी झाली. तर इथे आपण पाहणार आहोत ती म्हणजे तिचा विस्तार कसा झाला आणि मग तिचे राजकीय परिणाम काय झाले या संदर्भातली चर्चा आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. आणि यानंतरचा जो पेपर आहे तो म्हणजे इतिहास, त्याचे सिद्धांत आणि संकल्पना. इतिहास हे शास्त्र कसे आहे, त्यामध्ये कोणकोणते सिद्धांत आहेत, संकल्पना काय आहेत याचा बारकाईने आपण काय करणार आहोत इथे आढावा घेणार आहोत. आणि या दृष्टिकोनातून आपल्याला एकंदरीत इतिहासाच्या माध्यमातून आपल्याला इतिहास ही संकल्पना, त्याचबरोबर इतिहासाबद्दलची अधिक सखोल माहिती या संपूर्ण अभ्यासक्रमातून घ्यायला मदत होईल. धन्यवाद.